तर नमस्कार मित्रांनो, आता आपण सध्या महाराष्ट्र सेट परीक्षा आहे त्याच्याबद्दलचे जे सिरीज आहे म्हणजेच महामॅरेथॉन आहे ते चालू केलेली आहे. तर आज आहे पेपर 1 पेपर 1चा जो टॉपिक आहे अध्यापन अभियोग्यता म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड. त्याच्याबद्दल आज आपण सारी माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जो तुमच्या क्वेश्चन पेपर रिलेटेड क्वेश्चन आहे ते सर्व तुम्हाला या टॉपिकमध्ये भेटून जातील. हा टॉपिक म्हणजे 10 पैकी 10 मार्क तुम्हाला भेटून जाणारच, याची 100% गॅरंटी आहे. फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला मग आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर पहिला टॉपिक आहे अध्यापन अभियोग्यता. अध्यापन अभियोग्यता म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणतात. त्याच्यामध्ये व्याख्या आहे, त्याच्यामध्ये काही अवस्था आहेत आणि काही पद्धती वगैरे आहेत, ते आपण तर शिकूया. तर अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे अध्ययनाला चालना देणे, मार्गदर्शन करणे, दिशा देणे आणि प्रोत्साहन देणे अशी बर्टन यांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर अध्यापनाच्या अवस्था आहेत. ह्या अध्यापनाच्या अवस्था ज्या आहेत त्या अध्यापनाच्या अवस्था फिलिप जॅक्सन यांनी केलेल्या आहेत. त्या अध्यापनाच्या अवस्था 3 आहेत. तर त्याच्यामध्ये प्रथम अवस्था अध्यापनाचे नियोजन. अध्यापनाचे नियोजन ही प्रथम अवस्था आहे. त्याच्यामध्ये शिक्षक वर्गात जाण्यापूर्वीचे नियोजन, अध्यापनाची उद्दिष्टे निश्चित करणे, पाठ्यक्रमांची निश्चिती, शैक्षणिक साहित्याची निश्चिती, अध्यापन पद्धती व तंत्राची निश्चिती, मूल्यमापन साधनांची निश्चिती हे प्रथम अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे द्वितीय अवस्था. तर द्वितीय अवस्था म्हणजे आंतरक्रियात्मक अवस्था, हे द्वितीय अवस्थेला म्हणतात. त्याच्यामध्ये काय काय येतं? तर त्याच्यामध्ये येतं वर्ग परिस्थितीचा अंदाज घेणे, अध्ययनकर्त्यांच्या गरजा ओळखणे, ज्ञानसंपदांची कृती करणे, ज्ञान दृढीकरणाची कार्यनिश्चिती ठरवणे, हे जे आहे हे द्वितीय अवस्थेमध्ये येते. त्याच्यानंतरची जी तृतीय अवस्था आहे त्या तृतीय अवस्थेमध्ये त्यालाच म्हणतात मूल्यमापनात्मक अवस्था. मूल्यमापनात्मक अवस्था म्हणजे काय ते आता हे जाणून घेऊया. विद्यार्थ्यांच्या प्राप्त ज्ञानाचा आढावा घेणे, अपेक्षित वर्तनाची दिशा निश्चित करणे, मूल्यमापन करण्याआधी योग्य साधनाचा वापर करणे, हे तृतीय अवस्थेमध्ये हा सर्व घटक येतो. त्याच्यानंतर जो आहे तो प्रभावी अध्यापनाची वैशिष्ट्य. हे ज्यावरती क्वेश्चन आलेला आहे त्याच्यामुळे हे जे आहे ते मोस्ट IMP आहे, हे लक्षातच असू द्या, पाठ करून ठेवा, कारण की याच्यावरती आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. तर चला जाणून घेऊ ह्याच्याबद्दल. तर काय म्हणते, प्रभावी अध्ययन हे उद्दिष्टाधिष्ट असते. कशा असते? उद्दिष्टाधिष्ट. विद्यार्थ्याच्या अध्यापनात सहभाग अधिक असतो. विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती, कुतूहल, सर्जनशीलता यांना चालना दिली जाते. अध्यापनाची जीवनानुभवांशी सांगड घातली जाते. अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर करून संकल्पाचे स्पष्टीकरण केले जाते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद अध्यापन करताना लक्षात घेतले जातात. शिक्षकांचे पाठ्य आशयावर प्रभुत्व असते. अध्यापन करताना शिक्षक विद्यार्थी यांच्याशी परस्पर आंतरक्रिया घडून येतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययन करण्यास आनंद मिळतो, म्हणजे विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी याच्यामध्ये आनंद मिळतो. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी स्वतः होऊन अध्ययन सहभाग असतात, म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्वतःहून सहभाग असतो. त्याच्यानंतर अध्यापनाच्या विविध पद्धती. आता हा पण टॉपिक हा जो पॉईंट आहे हा बी पॉईंट IMP पॉईंट आहे, कारण की याच्यावर बी आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहेत. तर चला आपण जाणून घेऊया. त्याच्यानंतर पहिलं आहे व्याख्यान पद्धती. व्याख्यान पद्धतीमध्ये काय? शिक्षक केंद्रित अध्ययन पद्धत आहे. ही एकल विवेचन आहे. विद्यार्थी निष्क्रिय असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा जास्त सहभाग नसतो. ही पद्धत उच्च शिक्षणात उपयुक्त पडते जास्त करून. तर त्याच्यानंतर आहे गोष्ट पद्धत. गोष्ट पद्धत म्हणजे आता कसं लहान मुलांसाठीचीच गोष्ट पद्धत आहे हे. तर लहान मुलांसाठी उपयुक्त, जे 3री ते 5वी या वर्गातच ही उपयुक्त पडते. ही पद्धत जी आहे ती मनोरंजनासाठी वापरली जाते. त्याच्यानंतरची आहे 3री कथन पद्धत. याच्यामध्ये शिक्षक केंद्रित अध्ययन पद्धती आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त विद्यार्थ्याचा सहभाग नाही का. त्याच्यानंतर काय? प्रसंगाचे हुबेहूब वर्णन, सोपी भाषा, म्हणजे एखादी गोष्ट सांगण्यासाठी जी पहिल्यांदा सांगितलेली आहे तीच गोष्ट नंतर सांगितली, त्याच्यामध्ये सोपी भाषा ही असते. ही याच्यामध्ये कथन पद्धतीचा वापर होतो. त्याच्यानंतरची जी आहे ती आधार पद्धत आहे. आधार पद्धती म्हणजे कसं? आधार पद्धत, तर आधार पद्धती इतिहास अध्यापनाची पद्धत, म्हणजे इतिहासाला जो आहे तो आधार पद्धतीचा वापर करून इतिहास अध्ययन केलं जातं. त्याच्यातच ऐतिहासिक दृष्टिकोनाची निर्मिती आणि प्राथमिक आणि दुय्यम आधाराद्वारे माहिती घेतली जाते. त्याच्यानंतर आहे प्रकल्प पद्धत. प्रकल्प पद्धत ही किलपॅट्रिक यांनी मांडलेली आहे. समस्या सोडविण्याचा कृतिशील प्रयत्न हा प्रकल्प पद्धतीमध्ये केला जातो. सामूहिक सहभाग म्हणजे
प्रकल्प पद्धती कोणत्या कोणत्या विषयामध्ये शिकवली जाते, म्हणजे वापर केला जातो, तर कृषी पद्धत त्यामध्ये भूगोल, विज्ञान, इतिहास आणि पर्यावरण या 4 विषयामध्ये प्रकल्प पद्धतीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे चर्चा पद्धत. चर्चा पद्धतीमध्ये काय काय येतं, तर माध्यमिक स्तरावर अधिक वापर. कुठल्या स्तरावर? माध्यमिक स्तरावर अधिक वापर हा चर्चा पद्धतीचा केला जातो. त्याच्यानंतर विचार प्रक्रियेला चालना मिळते आणि योग्य आंतरक्रियांची सवय लागते. त्याच्यानंतर जे आहे ते पर्यवेक्षित अभ्यास पद्धत आहे. पर्यवेक्षित अभ्यास पद्धती स्वयंअध्ययनाची पद्धती आहे. शाळेव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील ज्ञान मिळवले जाते. याच्यामध्ये शाळेमध्ये ज्ञान मिळवले जाते ते तर होतच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील ज्ञान कोणत्या पद्धतीत मिळवले जाते, तर ती आहे पर्यवेक्षित अभ्यास पद्धती. त्याच्यानंतर प्रवास पद्धती तुम्हाला माहितीच असेल. भूगोल अध्ययनासाठी ही पद्धत आहे, कारण की जो भूगोलाचा प्रवास वगैरे असतो त्या भूगोल अध्ययनासाठीच हा प्रवास पद्धत तर खास करून वापरली जाते. मनोरंजनातून शिक्षण घेतले जाते आणि प्राथमिक स्तरावर वरिष्ठ स्तरापर्यंत कोणीही या प्रवास पद्धतीचा अभ्यास करून शिक्षण घेऊ शकते. त्याच्यानंतर आहे सहल पद्धतीमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र या 4 विषयाचा अभ्यास करण्यासाठी सहल पद्धतीचा वापर केला जातो. सहल पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव भेटतो. त्यानुसारच त्यांना सहकार्य व निरीक्षण क्षमतेचा विकास होतो. हे आहे सहल पद्धतीचे वैशिष्ट्य. त्याच्यानंतर आहे स्वयंसंशोधन पद्धत. ह्याच्यामध्ये हे जे आहे ते हेनरी आर्मस्ट्रॉंग यांनी ही स्वयंसंशोधन पद्धत मांडलेली आहे. ही विज्ञान विषयासाठी स्पेशल याच्यावर क्वेश्चन आहे बघा. याच्यावर एक आयोगाचा क्वेश्चन आहे की स्वयंशोधन पद्धत कोणत्या विषयासाठी उपयुक्त आहे, तर ती आहे विज्ञान विषयासाठी उपयुक्त आहे. त्याच्यामुळे हा जो विषय आहे, हा पद्धती ज्या आहे त्या पद्धती IMP आहेत. तुम्ही याचा नीट अभ्यास करा. वैज्ञानिक आणि चिकित्सात्मक वृत्तीचा विकास होतो. कोणत्या पद्धतीनुसार? स्वयंशोधन पद्धतीनुसार. त्याच्यानंतर आहे समस्या निराकरण पद्धती म्हणजे काय? जॉन ड्यूई यांनी मांडली. याला वैज्ञानिक पद्धती म्हणतात. समस्या सोडवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे समस्या निराकरण पद्धतीत दिले जाते. विद्यार्थ्यांच्या चौकस वृत्ती व कृतीशीलतेला चालना मिळते. त्याच्यानंतर आहे दिग्दर्शन पद्धत. याच्यावर बी क्वेश्चन विचारला आहे. दिग्दर्शन पद्धती विज्ञान अध्यापनासाठी ही पण पद्धत आहे. त्याच्या आधीची पर्यवेक्षक पद्धत होती ती बी विज्ञान अभ्यासनासाठीच होती. त्याच्याकडून शिक्षकाकडून प्रयोगाद्वारे माहिती घेतली जाते. त्याच्यामधला 2 आहे प्रयोगशाळा पद्धती, जे की विद्यार्थी स्वतः प्रयोग करण्यास प्रोत्साहन करतात. जिज्ञासू व संशोधन वृत्तीचा विकासाला चालना मिळते ह्या पद्धतीतून. नंबर 13 आहे संयोजन पद्धतीमध्ये तर्कसंगत पद्धतीने आशयाची मांडणी केली जाते. निरीक्षण क्षमतेला चालना मिळते. त्याच्यानंतर आहे बुद्धिमंथन पद्धती अलेक्स ऑसबोर्न यांनी मांडली. विद्यार्थ्यांना समस्येवर विचार, मते, कल्पना मांडण्याची संधी, सर्जनशीलतेचा विकास ही बुद्धिमंथन पद्धतीमध्ये होतो. त्याच्यानंतर आहे उद्गामी पद्धत ही रॉजर बेकन यांनी मांडली. उदाहरणांचे निरीक्षण करून नियम व तक्ते शोधणे. उदाहरणाचं निरीक्षण करायचं, नियम आणि तक्ते शोधणं. ही जी पद्धत आहे ही गणित, विज्ञान आणि भाषेचे व्याकरण म्हणजेच मराठी याच्यासाठी ही पद्धत वापरली जाते. त्याच्यानंतर आहे अवगामी पद्धत ही ऑरिस्टॉटल यांनी मांडली आहे. ही जी उच्च शिक्षणाच्या प्रभावासाठी आहे. नियमांची अगोदर मांडणी करणे आणि उद्गामीच्या विरुद्ध पद्धत आहे. उद्गामीची पद्धत जी आहे ती पहिल्यांदा नियम मांडत नाही आहे, पहिल्या उदाहरणावरून मांडणी करते. त्याच्यानंतर आहे डाल्टन पद्धती हेलन पार्कहर्स्ट यांनी मांडली. तर याच्यामध्ये विषयांची वेगवेगळी वर्गखोली असते, ज्याच्यातून स्वयं अभिरुचीतून शिक्षण घेतले जाते. त्याच्यानंतर आहे विनेटिका पद्धती डॉक्टर कार्लस्टन बर्न यांनी मांडली. या पद्धतीमध्ये विषय खोलीतील अभ्यास, सामाजिक आणि सांस्कृतिक साहित्याची उपलब्धता हे या निवेटिका पद्धतीमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे सांघिक अध्यापन पद्धती. ही पद्धती जी आहे जे लाईट ट्रम्प 1956 रोजी यांनी अमेरिकेतले शास्त्रज्ञ आहेत यांनी मांडली. 2 पेक्षा अधिक शिक्षकाद्वारे अध्ययन केले जाते. प्रभावी अध्यापनासाठी उपयुक्त आहे ही पद्धती. त्याच्यानंतर आहे समवाय पद्धतीमध्ये ज्ञानाचा एकात्मक स्वरूपाची जाणीव होते. कुठल्या स्वरूपाची? एकात्मक स्वरूपाची जाणीव होते.
मूळ विषयाचा इतर विषयाशी संबंध जोडणे, मूळ विषयाचा इतर विषयाशी संबंध जोडणे. त्याच्यानंतर आहे संमिश्र अध्ययन पद्धती. संमिश्र अध्ययन पद्धतीमध्ये आधुनिक आणि पारंपरिक अध्ययन संशोधनाचे मिश्रण, म्हणजे दोन्ही शिक्षणाचे मिश्रण आहे. कोणते आधुनिक पण आणि पारंपरिक पण, या दोन्ही संशोधनाचे म्हणजे संशोधन साधनांचे मिश्रण आहे. तर आता हे महत्त्वाचं आहे. हे जे आधुनिक पारंपरिक शिक्षण आणि आधुनिक शिक्षण आणि पारंपरिक शिक्षण याची जी साधनं आहेत ती कोणती साधनं आहेत, याच्यावर क्वेश्चन आलेला होता. तर याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामधला क्वेश्चन पण बघू आपण. हा लेक्चर सिरीज झाली की लगेच या लेक्चरच्या म्हणजे या टॉपिकवर कोणते लेक्चर म्हणजे क्वेश्चन आलेले आहेत ते पण पाहू. आणि सध्या तर आपण आता या पद्धतीकडे लक्ष केंद्रित करूया. तर आधुनिक पद्धती कोणत्या आहेत? स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड आणि व्हाईट बोर्ड याद्वारे डिजिटल म्हणजे आधुनिक काळात शिक्षण दिले जातं. तर पहिलं पारंपरिक काळात कसं शिक्षण दिलं जातं, तर तक्ते, नकाशे आणि ग्रीन बोर्ड याच्यानुसार पहिलं शिक्षण जायचं. तर याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळं ही पद्धत तुम्ही लक्ष ठेवा चांगली. हीच नाही आहे तर साऱ्याच पद्धती तुम्ही लक्षपूर्वक हे करा. त्याच्यानंतर आहे अध्यापनाचे सूत्र. तर अध्यापनाचे सूत्र कसं आहे, त्यामध्ये पहिला आहे सोप्याकडून कठीणाकडे, पुन्हा ज्ञानाकडून अज्ञानाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. नंबर 5 आहे पूर्णांकडून भागाकडे. नंबर 6 आहे पृथक्करणाकडून संयोजनाकडे. तर नंबर 7 आहे अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. आणि नंबर 8 आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किक दृष्टिकोनाकडे. हे जे आहेत तर हे आहेत अध्यापनाची सूत्रे. तर याच्यावर बी एक क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे हे पण IMPच आहेत. जेवढं काही मी टॉपिक म्हणजे पॉईंट देतो ती सर्व IMPच आहेत. त्या पुस्तकामध्ये एवढं जास्त डाटा आहे, त्याच्यातला मी शॉर्ट काढून जो क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावरच मी लेक्चर चालू केलेले आहेत. तर त्याच्यानंतर आहे वाढ व विकासाच्या अवस्था. तर याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे, वाढ आणि विकासाच्या अवस्थामध्ये. त्याच्यामध्ये जननावस्था कधी असते, जन्म ते 2 आठवड्यापर्यंत जननावस्था असते. गर्भावस्था कधी असते, मूल जन्मल्यापासून 2 आठवडे ते 10 आठवड्यापर्यंत गर्भावस्था असते. त्याच्यानंतर आहे भ्रूणावस्था. भ्रूणावस्था म्हणजे 10 आठवडे ते जन्मापर्यंत. आणि अर्भक अवस्था म्हणजे जन्मानंतर 1 महिन्यापर्यंत जो मूल असतो तो अर्भक अवस्था असतो. त्याच्यानंतर जन्मोत्तर अवस्था कोणत्या आहेत, तर शेषावस्था म्हणजे जन्मल्यापासून म्हणजेच 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत याच काळात मेंदूचा विकास होतो. याच्यावरती क्वेश्चन आहे, कोणत्या काळात मेंदूचा विकास होतो, तर शेषावस्थेमध्ये या काळात मेंदूचा 80% विकास होतो. त्याच्यानंतर आहे किशोरावस्था म्हणजे त्यालाच बाल्यावस्था म्हणतात. जे वय आहे ते 6 ते 12 वर्षामध्ये बाल्यावस्था असते. विविध कौशल्य प्राप्त होते. तर 12 अवस्था म्हणजे किशोरावस्थेवरच विविध कौशल्य प्राप्त होते. चित्र काढणे, खेळणे, चांगले वाचन व लेखन करणे हे सर्व किशोरावस्थेमध्येच घडून येते. त्याच्यानंतर आहे कुमारावस्था त्यालाच कौमारी अवस्था म्हणतात. त्याच्यामध्ये वय आहे 13 ते 19 वर्ष हे आहे कुमारावस्था. त्यालाच प्रौढांगावस्था असे म्हणतात. ह्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होतो. हा कालखंड तणावाचा व वादळाचा असतो. मुलींकडे परस्परांकडे आकर्षिले जातात. कोणत्या अवस्थेमध्ये, तर हे कुमारावस्था आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं जपून राहायचं असतंय. त्याच्यानंतर आहे तारुण्यावस्था म्हणजे 20 ते 40 वर्ष. प्रौढावस्था म्हणजे 40 ते 60 वर्ष. आणि वृद्धावस्था म्हणजे 60 ते मृत्यूपर्यंत. त्याच्यानंतर अध्यापनाचे स्तर. हे सर्वात IMP पॉईंट आहेत. अध्यापनाचे स्तर 2019 पासून 2024 पर्यंत प्रत्येक वर्षी या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळं हे जो अध्यापनाचे स्तर आहेत म्हणजेच लेवल ऑफ टीचिंग हे तुम्ही माहितीपूर्वक माझ्या लेक्चरमधून जेवढं घेता येईल तेवढं घ्या. बाकीच्यांचे बी लेक्चर बघा. आणि या टॉपिक म्हणजे या जो घटक आहे या घटकाचे परिपूर्ण नोट्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. कारण की याच्यावरती क्वेश्चन भरपूर विचारलेले आहेत. चला तर सुरुवात करू. अध्यापनाचे स्तर ही जी मांडणी आहे ते शिक्षकतज्ञ ML ब्रिग्स यांनी अध्यापनाचे स्तर मांडलेले आहेत. तर त्यांच्या स्तर मांडले. तर पहिला स्तर आहे स्मृती स्तर. त्यालाच म्हणतात मेमरी लेवल ऑफ टीचिंग. हा स्मृती स्तर कुणी मांडला, हर्बर्ट यांनी हा स्मृती स्तर मांडला. त्याच्यानंतर अध्ययनाचा प्रारंभिक स्तर आहे. हा अध्यापनाचा कोणता प्रारंभिक स्तर आहे, याचा उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांना तथ्य व घटनांची माहिती देणे. प्राथमिक शाळेत दिले जाणारे अध्ययन. हा स्तर बुद्धीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, का तर हा प्राथमिक स्तरावरचा आहे. त्याच्यामुळं
हा बुद्धीच्या विकासाच्या दृष्टीने तेवढा महत्त्वाचा नाही. अध्यापनाचे स्वरूप विचारहीन आहे म्हणजे थॉटलेस आहे, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. अध्यापनाचे टप्पे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे प्रस्तावना, त्यानंतर विषय विवेचन, त्याच्यानंतर तुलना व सहकार्य, नंबर 4 आहे सामान्यीकरण, नंबर 5 आहे उपयोजन. तर आता ही झाली पहिली अवस्था. त्याच्यानंतर आहे दुसरी अवस्था, त्यालाच म्हणतात आकलनाचा स्तर, त्यालाच म्हणतात अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. ही जी आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आहे, ही आहे मॉरिसन यांनी मांडलेली आहे. तर याच्यामध्ये काय काय होतं, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांमधील तर्क, अनुमान, आकलन, सामान्यीकरण आणि क्षमतांचा विकास आकलन स्तरावरून होतो. कोणत्या स्तरावरून, तर या स्तरावरून होतो. शिक्षक विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. शिक्षक व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग, हे महत्त्वाचा आहे. या लेवलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचा सक्रिय सहभाग आहे. तर याचं उद्दिष्ट काय आहे, तर याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना आशयावर प्रभुत्व मिळण्यासाठी मदत करणे. कशासाठी, विद्यार्थ्यांच्या आशयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी मदत करणे. तर आकलनाचे टप्पे आहेत, त्याच्यामध्ये अन्वेषण आहे, नंतर 2 आहे विषय विवेचन म्हणजे त्याला सादरीकरण म्हणतात, नंबर 3 आहे परिपाक म्हणजे निष्कर्ष, नंबर 4 आहे व्यवस्था म्हणजे संघटन, नंबर 5 आहे वर्णन, त्याच्यानंतर आहे नंबर 3चा जो विमर्शी त्यालाच म्हणतात चिंतन, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग ही हंट या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे. याच्यामध्ये स्मृती व आकलन या दोन्ही स्तरावरील अध्यापनाचा समावेश होतो. हे लक्षात असू द्या, कोणत्या दोन्ही स्तरावरील अध्यापनाचा, स्मृती आणि आकलन या दोन्ही स्तरावरील अध्यापनाचा समावेश याच्यामध्ये होतो. विद्यार्थ्यांमधील समस्या निराकरण क्षमता विकसित होते. चिकित्सात्मक वृत्ती व सृजनात्मक चिंतन क्षमता विकसित करणे हे याचं उद्दिष्ट आहे. तर त्याच्यामध्ये विमर्शी स्तर म्हणजे चिंतन, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग याच्यावरच्या जो हे आहेत म्हणजेच व्याख्या कोणी केल्यात त्याच्यावरती बी क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे आता आपण इथं व्याख्या पण घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जॉन डू यांनी काय व्याख्या केली ते पाहूया आपण. कोणताही विश्वास किंवा कल्पनेचा कृतीशील काळजीपूर्वक आणि सातत्यपूर्ण केलेला विचार म्हणजे चिंतन होय, ही जॉन डू यांची व्याख्या आहे. त्याच्यानंतर ब्रिग्स यांनी कोणती व्याख्या केली ते पण पाहूया. चिंतन स्तरावरील अध्ययन केले जाणारा वर्ग हा अधिक सजीव, प्रेरणादायी, सक्रिय, चिकित्सक व संवेदनशील असतो. असे मुक्त वातावरण नवीन व मौलिक विचार करण्यासाठी प्रोत्साहन केले जाते, असं ब्रिग्स यांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर आहे चिंतन स्तराचे टप्पे. तर ते कोणते चिंतन स्तराचे टप्पे आहेत ते बघूया. उद्देश म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये फोकस म्हणतात. त्याच्यानंतर संरचना, त्याच्यानंतर सामाजिक प्रणाली आणि 4 मूल्यमापन प्रणाली. तर हे जे झाले लेवल ऑफ टीचिंग. त्याच्यानंतर आहे अध्यापन पद्धतीचे प्रकार. तर अध्यापन पद्धतीचे प्रकार कोणते आहेत ते बघूया. याच्यावरती बी क्वेश्चन आहे, त्याच्यामुळं हे बी टॉपिक महत्त्वाचा म्हणजे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि मोबाईल नंबर पण आहे. हे PDF तुम्हाला मी शेअर करून देईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चला आपण बघूया अध्यापन पद्धतीचे प्रकार. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत की कोणत्या पद्धती ह्या शिक्षक केंद्रित आहेत आणि कोणत्या पद्धती या अध्यापन विद्यार्थी केंद्रित आहे. तर शिक्षक केंद्रित पद्धती त्याच्यामध्ये पहिल्यांदा व्याख्यान पद्धती आहे, कथन पद्धत, सांघिक अध्यापन पद्धती, संगणक साहित्यिक अनुमोदन, दिग्दर्शक पद्धती, गोष्ट पद्धत, आधार पद्धत आणि अवगामी पद्धत. ह्या 8 पद्धती शिक्षक केंद्रित पद्धती आहेत. त्याच्यानंतरच्या ज्या पद्धती आहेत तो विद्यार्थी केंद्रित पद्धती आहेत. त्याच्यामध्ये प्रकल्प पद्धती, चर्चा पद्धती, पर्यवेक्षक अभ्यास, प्रवास पद्धती, सहल पद्धती, स्वसंशोधन पद्धती, समस्या निराकरण पद्धती, प्रयोगशाळा पद्धती, बुद्धिमंथन पद्धती, उद्गामी पद्धती, डाल्टन पद्धती, निवेटिका पद्धती, मॉन्टेसरी पद्धती आणि क्रीडन पद्धती. या 14 पद्धती आहेत त्या विद्यार्थी केंद्रित पद्धती आहेत. त्याच्यानंतर आहे उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य. याच्यावरती क्वेश्चन आहे
उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य कोणती याच्यावरती एक क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यामुळं हे पण महत्त्वाचं आहे. हे सर्व पॉईंट महत्त्वाचे आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. त्याच्यामध्ये आहे पहिला पॉईंट आहे कृतीशील अध्यापन करणारे. नंबर 2 आहे उपक्रमशील. नंबर 3 आहे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणारे. नंबर 4 आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देणारे. नंबर 5 आहे सर्जनशील कल्पक वृत्तीचे. नंबर 7 आहे व्यावसायिक समाधी. नंबर 6 आहे आदर्श व प्रामाणिक वर्तन. नंबर 7 आहे मनमोकळेपणा जोपासणारे. नंबर 7 आहे विनोद बुद्धी असणारे. नंबर 8 आहे काय अध्यापन ज्ञानासाठी तत्पर, प्रभावी अध्ययन करणारे, लोकशाही मूल्य जपणारे आणि विद्यार्थीविषयी प्रेम व जिव्हाळा असणारे. तर हे आहेत उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य. त्याच्यानंतर आहे मूल्यमापनाचे प्रकार. मूल्यमापनाचे प्रकार कोणते आहेत? हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्या IMP आहे, कारण की याच्यावर पण आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहेत. तर चला मग बघूया मूल्यमापनाचे प्रकार. मूल्यमापनाचे प्रकार कोणते आहेत? पहिला आहे आकारिक मूल्यमापन. याच्यावरच क्वेश्चन आहे. आकारिक मूल्यमापन त्यालाच म्हणजे फॉर्मेशन. तर स्क्रिवेन यांनी मांडणी केली 1967 रोजी. याचा वापर प्राथमिक शिक्षणामध्ये केला जातो. दैनंदिन निरीक्षण, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके, सहशालेय उपक्रम, प्रकल्प आणि स्वाध्याय कार्य, मुलाखत, विकासात्मक चाचणी हे आकारिक मूल्यमापनामध्ये घेतलं जातं. नंबर 2 आहे संकलित मूल्यमापन. त्यालाच म्हणते समेटिव्ह. ह्याच्यामध्ये काय काय घेतलं जातं? तर समारोपात्मक, समापनात्मक, साकारिक आणि अंतिम मूल्यमापन. अंतिम मूल्यमापन कोणत्या पद्धतीत घेतले जाते? तर ते आहे समेटिव्ह म्हणजे संकलित मूल्यमापन. वर्षाच्या सत्राच्या शेवटी परीक्षा घेतली जाते. तर त्याच्यानंतर आहे स्थाननिश्चिती मूल्यमापन. म्हणजेच एखाद्या प्लेसमेंटच्या ठिकाणी जे होतं ते स्थाननिश्चिती मूल्यमापन. त्याच्यामध्ये अध्ययन अनुभूती देण्यासाठी हे मूल्यमापन असते. कोणतं? तर प्रवेशपूर्व वर्तनाशी असते. त्याच्यानंतर निदानात्मक मूल्यमापन, त्याला डायग्नॉस्टिक म्हणतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी, त्यामागील कारणे जाणून घेणे म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्ययन करणे. तर ह्याच्यावर क्वेश्चन आलेला होता की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे कुठल्या मूल्यमापनात येतं? तर तो आहे डायग्नॉस्टिक म्हणजे निदानात्मक मूल्यमापन. याच्यावर क्वेश्चन आलेला होता. त्याच्यानंतर आहे निष्क्रिय संदर्भीय मूल्यमापन. अध्ययनाची ठरविलेली प्रभुत्व पातळी किती प्रमाणात साध्य केली हे पाहणे म्हणजे निष्क्रिय संदर्भ मूल्यमापन होय. त्याच्यानंतर आहे क्षमताधिष्ठित मूल्यमापन. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली, अपेक्षित किमान अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये किती प्रमाणात विकसित झाल्या हे तपासणे हे क्षमताधिष्ठित मूल्यमापनामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर आहे मूल्यमापन साधनांचे निकष. तर 4-6 निकष आहेत. ते म्हणजे विश्वसनीयता, सप्रमाणता, वस्तुनिष्ठता, पर्याप्तता, उपयुक्तता आणि भेदभाव क्षमता. तर तुम्ही थोडं खालचे जो आहे तो खालचे प्रकार वाचून घ्या. तोपर्यंत मी थोडा ड्रिंक घेतो. तर त्याच्यानंतर आहे अध्यापन नियोजनाचे प्रकार. तर 3 प्रकार आहेत. एक आहे वार्षिक नियोजन, 2 घटक नियोजन आणि 3 पाठ नियोजन. त्याच्यानंतर भारत सरकारद्वारे ऑनलाईन शिक्षणाच्या प्रमुख योजना. हे पण महत्त्वाचं आहे, कारण की या स्वयं योजनेवर आतापर्यंत 2019 ते 2024 पर्यंत 3दा क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला क्वेश्चन जो विचारलेला तो त्याच्या म्हणजे हे शिक्षण कशाद्वारे दिले जातं, कोणत्या कोर्ससाठी आहे आणि याची सुरुवात कधी झाली आणि ह्याचा स्वयंचा फुल फॉर्म विचारला होता. तर चला जाणून घेऊया. तर स्वयं योजना, स्वयंचा फुल फॉर्म काय? स्टडी वेव ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. हा याचा फुल फॉर्म आहे. तर हा नोट करून ठेवा, कारण की याच्यावरती क्वेश्चन आलेला होता. याची सुरुवात 9 जुलै 2017ला मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणजेच MHRD यांनी सुरुवात केलेली आहे. मायक्रोसॉफ्ट व AICTE या संस्थेच्या मदतीने
स्वयंची सुरुवात झालेली आहे. ही घोषणा त्यावेळेचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केली आणि याच्याद्वारे काय काय शिक्षण दिलं जातं तर 9वी ते PG पर्यंत ऑनलाईन मोफत कोर्स दिले जातात. 9वी ते PG पर्यंत ऑनलाईन मोफत कोर्स दिले जातात. 2000पेक्षा जास्त कोर्स आहेत या स्वयंवर. त्याच्यामध्ये आता शिक्षणाचे माध्यम कोणते कोणते आहे तर त्याच्यामध्ये ई ट्युटोरियलमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत तर व्हिडिओ, ॲनिमेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि पॉडकास्ट हे ई ट्युटोरियलमध्ये आहे. त्याच्यानंतर ई सामग्री म्हणजे ई पुस्तके, चित्र, केस स्टडीज, मुक्त स्त्रोत सामग्री आणि संदर्भ ही ई सामग्रीमध्ये येते. त्याच्यानंतर चर्चामंत्रामध्ये प्रश्नाच्या निराकरणासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील ऑनलाईन संवाद कुठल्या कोर्सद्वारे दिला जातो तर तो आहे चर्चामंत्र. स्वयंमधील चर्चामंत्र माध्यमातून ऑनलाईन म्हणजे समस्या निराकरण म्हणजेच प्रश्नाच्या निराकरणासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील ऑनलाईन संबंध आहे याच्यावरती क्वेश्चन आलेला होता. त्याच्यानंतर आहे स्वमूल्यांकन म्हणजेच परीक्षा MCQ लास्ट पेपरच्या नंतर असतो तो. त्याच्यानंतर आहे याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. राष्ट्रीय समन्वय संस्था किती आहेत व त्या कोणत्या तर 10 राष्ट्रीय समन्वय संस्था आहेत. तर असा क्वेश्चन विचारला होता की राष्ट्रीय समन्वय संस्थेमध्ये खालीलपैकी कोणती संस्था नाही म्हणून क्वेश्चन विचारला होता. तर तुम्हाला त्या संस्था माहीत पाहिजे तेव्हाच तुम्ही हे सर्व लिहू शकता. तर त्याच्यामध्ये आहे AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, त्यालाच मराठीमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी आहे NPTCL म्हणजेच नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स्ड लर्निंग म्हणजे तंत्रज्ञानवर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम. त्याच्यानंतर आहे UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, त्यालाच मराठीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग म्हणतात. त्याच्यानंतर आहे ECE काउन्सिल ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. त्याच्यानंतर आहे NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. त्याच्यानंतर आहे IGNOU म्हणजेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर IIMB त्यालाच म्हणतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोरू. त्याच्यानंतर आहे NITTR म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग अँड रिसर्च हे शिक्षकांसाठीचं रिसर्च सेंटर आहे. त्याच्यानंतर आहे INI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर आहेत योजना. त्याच्यानंतरची जी योजना आहे ती आहे स्वयंप्रभा योजना. याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे स्वयंप्रभावरती. तर स्वयंप्रभा ही कधी सुरुवात झाली तर सुरू झाली 9 जुलै 2017ला स्वयंप्रभा योजना सुरू झाली. त्याच्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालय याद्वारे ही योजना सुरू करण्यात आली. याला सहकार्य मायक्रोसॉफ्ट आणि AICTE या संस्थेनं केलं. त्याचा उद्देश काय होता स्वयंप्रभाचा उद्देश होता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी. कुणासाठी? शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी. स्वयं जी होती ती 9वी ते PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि स्वयंप्रभा आहे ती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. तर विद्यार्थ्यांना 34 DTH चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ लेक्चरद्वारे शिक्षण दिले जाते. किती? 34 DTH. तर याच्यावर क्वेश्चन आलेला 2023ला याच्यावरती क्वेश्चन आलेला की किती DTH नुसार DTH चॅनलनुसार व्हिडिओ लेक्चर केले जातात. तर 34 DTH चॅनलनुसार याच्यावरती क्वेश्चन आहे. ऑनलाईन कोर्सचे विकसन 1000पेक्षा अधिक शिक्षकांनी केले आणि सर्वोत्तम शिक्षकांकडून शिकण्याची संधी स्वयंप्रभा योजनेतून मिळते. याच्यासाठी तुम्ही गुगलला जाऊन आताच लॉग इन करून तुम्हाला लेक्चर पाहता येतील. त्याच्यानंतर आहे मूक योजना. याच्यावर पण क्वेश्चन विचारला की मूक MOOC याचा फुल फॉर्म काय आहे तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स हा आहे. याच्यावरती क्वेश्चन आलेला होता फुल फॉर्मवरती. तर याची सुरुवात 15 ऑगस्ट 2016 रोजी झाली. विद्यार्थ्यांना निशुल्कपणे विविध कोर्स करता येतात याच्यामध्ये. त्याच्यानंतर MIT
हॉवर्ड्स केम्ब्रिज या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कोणत्याही देशातील अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. मूकमधून कोणत्याही देशाचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. 300पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्स आहेत मूकमध्ये. हिंदी व अन्य स्थानिक भाषेतही तुम्हाला तुमची जी लोकल लँग्वेज आहे त्याच्या भाषेमध्ये बी तुम्हाला मूकमध्ये म्हणजे लेक्चर उपलब्ध आहेत. काय तर परस्परांत आंतरक्रिया साधून चर्चा करतात नवीन माहिती मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी म्हणजे NAD. याच्यावर पण क्वेश्चन आहे. याच्यावर क्वेश्चन पर या चॅप्टरमध्ये नाही आहे, तर याच्यावर क्वेश्चन जो आपला 8वा चॅप्टर आहे ICT त्याच्यामध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता. तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची डिजिटल बँक हा क्वेश्चन होता. शैक्षणिक कागदपत्राची डिजिटल बँक म्हणून कोणाची ओळख आहे, तर ती आहे NAD. त्याच्यानंतर आहे विविध संस्था व विद्यापीठांनी जारी केलेले प्रमाणपत्र प्रमाणीकरण केले जाते कशाद्वारे, तर NAD द्वारे केले जाते. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय म्हणजेच NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी, त्याला NDL म्हणतात. याची सुरुवात 2016ला मानव संसाधन विकास मंत्रालयाने केलेली आहे. 70 लाख पुस्तके आहेत या लायब्ररीमध्ये उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू आहे. तर IIT खरगपूर संस्थेने जे आहे हे जे विकसित केलेलं आहे. कोणतं NDL हे कुठले, तर IIT खरगपूरनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुस्तके वेब पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. शिक्षण, संशोधन, नवोन्मेष उपक्रम यांबाबत संपूर्ण माहिती NDA वर उपलब्ध आहे. NDL वर उपलब्ध आहे. तर इथं आपलं जो आहे पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे. तर उद्याच्याला आपण दुसरा चॅप्टर आणतोय. तर त्याच्यानंतर आता आपण हा चॅप्टर झाला, तर आता याच्या मागं 2019 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत कसे क्वेश्चन विचारले, तर कुठल्या ह्या टॉपिकमधले कुठले पॉईंट आहेत त्या आपण आता लगेच हे बघून घेऊया कोणत्या घटकावर क्वेश्चन विचारलेले आहेत. आता 2024मध्ये जे क्वेश्चन पेपर झाले होते, तर 2024मधले क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये अध्यापन अभियोग्यता म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडवर 2024ला कोणते क्वेश्चन आलेले होते, हे 2024 क्वेश्चन पेपर आहे आयोगाचा. त्याच्यामधले आता आपण क्वेश्चन बघूयात. तर पहिला क्वेश्चन आहे, जर अध्यापनाच्या स्मृतीस्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. तर इथं क्वेश्चन कशावर विचारला आहे, मेमरी लेवल ऑफ टीचिंगवर. तर जर अध्यापनाच्या स्मृतीस्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. त्याच्यामध्ये पर्याय 1 आहे वास्तविक माहिती, पर्याय 2 आहे सामान्यकृत अंतर्दृष्टी, पर्याय क्रमांक 3 आहे समस्या निराकरण क्षमता. तर याच्यामधलं उत्तर कोणतं आहे तुम्हाला आता सांगितलं मी, तर कमेंट करून सांगा मला कोणतं उत्तर आहे ते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजेच केवळ 1. पर्याय क्रमांक बी म्हणजे सामान्यकृत दृष्टिकोन. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच केवळ 1 म्हणजे वास्तविक माहिती. याच्या आधी सांगितलेलं होतं की वास्तविक माहिती ही कशामध्ये येते, वास्तविक माहिती ही मेमोरी लेवलमध्ये येते. त्याच्यानंतर सामान्यकृत अंतर्दृष्टी अंडरस्टँडिंग लेवलमध्ये येतो. आणि त्याच्यानंतर समस्या निराकरण क्षमता ही जी आहे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये समस्या निराकरण क्षमता येते. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन क्रमांक 2. क्वेश्चन क्रमांक 2 काय म्हणतो, टिंब विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. इथं आलं बघा, मागा सांगितलं होतं शिक्षकाचे अध्यापन पद्धती निवड कशा प्रकारे असली पाहिजे शिक्षकाची अध्ययन पद्धती. तर त्याच्यामध्ये काय आहे, अध्यापनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप आणि शिक्षकांच्या सत्ता, क्षमता आणि निपुणता. तर याच्यामधले पर्याय क्रमांक आहेत सी, पर्याय क्रमांक सी म्हणजेच 1, 2, 3 तिन्ही पण बरोबर आहेत.
तर हे तुम्हाला आत्ताच मी थोड्या वेळाखाली सांगितलं होतं की याच्यावरती क्वेश्चन आहे म्हणून, आणि तो क्वेश्चन आलाच. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे. ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. ते त्यांच्या सहाय्यांवर अवलंबून असतात. ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात आणि ते त्यांच्या निर्णयावर स्वतंत्र असतात. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे की ते त्यांच्या निर्णयावर स्वतंत्र असतात. तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 4 आहे, प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुमोदनाचे टिंबटिंबवर भर देणे गरजेचे असते. प्रौढ अध्ययनकर्त्यावर कोणत्या ह्याच्यावर भर देण्याची गरज असते. तर पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो, प्रक्रिया आणि शिकण्याच्या आशय यांवर सारखाच असतो. प्रक्रियेवर कमी आणि शिक्षणाच्या आशयावर जास्त असतो. प्रक्रियेवर जास्त आणि शिक्षणाच्या आशयावर कमी. प्रक्रियेवर आणि आशयांच्या अध्ययनाच्या परिपाक यांवर सारखाच असतो. तर याचा जो पर्याय क्रमांक आहे तो याचा पर्याय क्रमांक आहे सी बरोबर, म्हणजे प्रक्रियेवर जास्त आणि शिकण्याच्या आशयावर कमी हा जो आहे तो प्रौढ अध्ययनकर्त्यांच्या अनुमोदनाचे भर देण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आपला 2024 मधला प्रश्न क्रमांक 5 म्हणजेच लास्टचा कशामधला, तर अध्यापन अभियोग्यता म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडमधला लास्ट क्वेश्चन तो जो आहे तो बघा. आता विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. तर आपण मागास पाहिलेलं होतं की स्थान निश्चिती, आकारिक, साकारिक आणि नैदानिक कुठल्या बाबतीमध्ये काय काय होतं. तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे सी, पर्याय क्रमांक सी म्हणजेच आकारिक. तर आता स्थान निश्चिती आहे, स्थान निश्चिती यालाच प्लेसमेंट म्हणतात. हे प्लेसमेंट कशामध्ये, तर एंट्री लेवल जे आहे ॲडमिशनची एंट्री लेवल म्हणजे स्थान निश्चिती होते. आणि आकारिक म्हणजे टेस्ट ड्युरेशन, म्हणजे एकदम चलत्या लेक्चरमध्ये एखाद्यानं क्वेश्चन विचारला किंवा टेस्ट घेतली तर ते आकारिक मूल्यमापनामध्ये येते. साकारिकमध्ये ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणजेच वर्षाच्या शेवटी, म्हणजेच आकलनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या आशयाच्या आकलनाच्या बाबतीत स्पष्ट कल्पना मूल्यमापन हे जे आहे ते पर्याय क्रमांक 3 म्हणजे समेशिव ह्याच्यामध्ये येतं. आणि नैदानिक म्हणजेच मागा सांगितलेलं डायग्नॉस्टिक म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्याचे निराकरण, हे पर्याय क्रमांक 5 म्हणजे पर्याय क्रमांक डी म्हणजे नैदानिकमध्ये येतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समेशिव म्हणजे साकारिक. हे झाले 2024चे क्वेश्चन. आता इथून पुढे येतात 2023चे क्वेश्चन. 2023ला कशावर क्वेश्चन विचारलेला होता ते बघूया आपण. तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 1 आहे 23चा, शिक्षक टिंबटिंब स्तराच्या अध्ययनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. तर हे कमेंट करून सांगा कशामध्ये शिक्षक. हे तर पण आलंच बघा, इथं पण त्याच पद्धती डबल आल्या. त्याच्यामुळं ह्या पद्धती अभ्यासा, स्मरण, आकलन, विमर्श आणि मूलभूत. तर काय म्हणताय, शिक्षक टिंबटिंब स्तराच्या अध्यापनासाठी समस्या निराकरण आत्ताच तुम्हाला सांगितलं. विमर्शी अध्ययन म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये समस्या निराकरण पद्धती वापरली जाते. त्याच्यानंतर आहे टिंबटिंब यांच्या क्वेश्चन नंबर 2, टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्ययनाबाबतचे प्रत्यावरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्यावरण असते. प्रत्यावरण म्हणजे याला फीडबॅक म्हणतात. शिक्षकांसाठी कोणता फीडबॅक महत्त्वाचा असतो. पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी व ग्रंथपाल, पर्याय क्रमांक 2 शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी आणि पालक, पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. तर याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विद्यार्थी आणि पालक यांचा फीडबॅक म्हणजेच प्रत्यावरण शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्याच्यानंतर पर्याय क्वेश्चन नंबर 3 इथं आला. आता क्वेश्चन नंबर 3 याच्यावर क्वेश्चन आहे. मागास मी सांगितलं होतं की स्वयं म्हणजे टिंबटिंब होय. स्वयंचा फुल फॉर्म मागा विचारलेला होता. तर स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स, पर्याय क्रमांक डी हा प्रश्न 3चं उत्तर आहे. त्याच्यामुळं तुम्ही सारे फुल फॉर्म जे दिलेले आहेत 10 संस्था, स्वयंप्रभा यांचे फुल फॉर्म, त्याच्यानंतर मूक ह्या ज्या म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, यांचे फुल फॉर्म लक्षात ठेवा, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारले जात आहे सतत.
इथं पण क्वेश्चन आहे, इतिहास विषयाच्या अध्ययनासाठी टिंबटिंब ही योग्य पद्धती आहे. हा पण टॉपिक मग आपण पॉईंट पाहिला होता IMP की इतिहास विषयाच्या अध्यापनाच्या पद्धती. त्याच्यामध्ये भूमिका पालन पद्धत, दिग्दर्शक पद्धत, प्रायोगिक पद्धत आणि अवगामी पद्धत या 4 पद्धती आहेत. तर इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी सर्वात प्रमुख पद्धत म्हणजे भूमिका पालन पद्धत. एखाद्याच्या भूमिकेत जाऊन जर आपण इतिहास शिकवला तर तो विद्यार्थ्यांना योग्यपणे समजतो. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे भूमिका पालन पद्धत. दिग्दर्शक पद्धत ही विज्ञान विषयात वापरली जाते. प्रायोगिक पद्धत ही पण विज्ञान भूगोल विषयात वापरली जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते. हा बघा 2024ला पण याच्यावरती क्वेश्चन होता आणि 2023ला पण क्वेश्चन आहे. तर कमेंटमध्ये सांगा की याचं उत्तर काय आहे ते. तर याचं उत्तर जो आहे तो याचं उत्तर आहे डी, पर्याय क्रमांक डी, साकारिक. अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्याद्वारे केले जाते. नैदानिक स्थाननिश्चिती साकारिक. तर नाही, अध्यापन नियमाचे मूल्यांकन साकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते. पर्याय क्रमांक डी 5व्याचं. त्याच्यानंतर 2021चा क्वेश्चन पेपर आहे. 21च्या क्वेश्चन पेपरमध्ये इथं पण हो का, अध्यापनाच्या आकलन पातळीवर म्हणजेच आकलन पातळी म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळं अध्यापनाच्या स्तर आहेत ते तुम्ही महत्त्वपूर्णाचे आहे ते तुम्ही अवश्य अभ्यासा. तर इथं काय म्हणलं, अध्यापनाच्या आकलन पद्धतीमध्ये टिंबटिंबचा अंतर्भाव असतो. तर त्याच्यामध्ये स्मरण, अभियोग्यता, मर्मदृष्टी, सर्जनशीलता याच्यापैकी कोणत्या 2 ह्याचा अंतर्भाव असतो. तर आकलनामध्ये स्मरण आणि मर्मदृष्टीता. इथं आकलन विचारले स्मरण आणि मर्मदृष्टीता म्हणजे 1 आणि 3 पर्याय क्रमांक C मध्ये आहे. तर ह्याच्यामधलं उत्तर काय आहे, आकलनाच्या पातळीवर स्मरण आणि मर्मदृष्टीता हे जे आहे हे येतं आकलनाच्या पातळीवर. आकलनाच्या पातळीवर राहिला तर अभियोग्यता आणि सर्जनशीलता हे येतं विमर्शी चिंतन, विमर्शी लेवल ऑफ टीचिंग जे आहे म्हणजेच त्याच्यामध्ये अभियोग्यता आणि सर्जनशीलता याच्या आकलन पातळी म्हणजे या पातळीवर याचा अंतर्भाव होतो. तर पहिल्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ टिंबटिंब हा आहे. याच्यावरती क्वेश्चन आहे. मग सांगितलं होतं सर्वात बौद्धिक सुपीकतेचा काळ कोणता आहे. सांगा बरं, तुम्ही आता सांगितलं शिकवलं होतं तर कोणता आहे कमेंट करून सांगा पडदेशीने. तर याचा आहे पर्याय क्रमांक 2 कुमारावस्था. कोणती अवस्था, कुमारावस्था. ह्याच्यामध्ये बौद्धिक सुपीकतेचा काळ आहे ज्यामध्ये 80% भाग बौद्धिक सुपीकतेचा हे होतो. तर ह्याच्यामध्ये आता बालावस्था कोणती असते, बालावस्था असते 0 ते 12 मध्ये बालावस्था असते. कुमारावस्था म्हणजे 13 ते 19 म्हणजे कुमारावस्था असते. त्याच्यानंतर प्रौढावस्था आहे, प्रौढावस्था 40 ते 60 मध्ये असते, 40 ते 60 मध्ये प्रौढावस्था असते. वृद्धावस्था ही 60च्या नंतर वृद्धावस्था असते. त्याच्यानंतर खाली हे बघा इथं आणखी स्वयंवर दुसरा क्वेश्चन आहे. 2024ला क्वेश्चन होता, 2023ला नव्हता, 2021ला याच्यावरती डबल क्वेश्चन आहे. स्वयं या ऑनलाईन डिस्कस फोरम टिंबटिंब असतो. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 शंका समाधान करण्यासाठी, स्वयं मूल्यमापनासाठी, व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी आणि वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. तर याच्यामधलं उत्तर कोणतं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मग सांगितलं होतं की आपण स्वयं हा ऑनलाईन डिस्कस फोरम हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये शंकेचे समाधान करण्यासाठी वापरला जातो. तर पर्याय क्रमांक 3चं क्वेश्चन नंबर 3चं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्नाच्या क्रमांक 4 काय म्हणतो, टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. ते विचारले काय बघा, येत नाही.
त्यात डिजिटल तक्ते देऊन विषय शिकवला जातो, नकाशातून शिकवला जातो, भूमिका पालन पद्धतीतून शिकवला जातो. एकच आहे जो की दिग्दर्शन पद्धती, म्हणजेच पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. हे बाकीचे सर्व इतिहास विषयासाठी आवश्यक आहे, तर दिग्दर्शन पद्धत ही सायन्स या विषयासाठी दिग्दर्शन पद्धतीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण म्हणजेच ग्रेडिंग हे टिंब श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. ग्रेडिंग हा म्हणजे सापेक्ष आणि निरपेक्ष सापेक्षीकरण हे कोणत्या श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत, तर ते आहे अप्रत्यक्ष सापेक्षीकरणाचे प्रकार आहेत. आता ग्रेडिंगचे 2 प्रकार पडतात, एक आहे सापेक्ष आणि 2 आहे अप्रत्यक्ष. त्यालाच मी इंग्लिशमध्ये इनडायरेक्ट आणि डायरेक्ट म्हणतात. त्याच्यामध्ये निरपेक्ष सापेक्षीकरण म्हणजेच इनडायरेक्ट याच्यामध्ये स्टँडर्ड म्हणजेच प्रमाणित ॲब्सोल्यूट श्रेयांकीकरण असतं आणि प्रत्यक्षमध्ये रिलेटिव्ह श्रेयांकीकरण असतं. असे 2 प्रकार आहेत. त्याच्यामुळे निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे जे 2 प्रकार आहेत ते अप्रत्यक्ष सापेक्षीकरणाचे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे 5व्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते हे क्वेश्चन टीचिंग ॲप्टिट्यूडचे नाही आहेत, ते रिसर्च ॲप्टिट्यूडचे आहेत. त्याच्यानंतर आहे 2020चा क्वेश्चन पेपर बघूया. 2020मध्ये हो का डबल इथं पण विमर्श अध्ययन म्हणतात, म्हणजेच टीचिंगची जे लेवल आहेत, लेवल ऑफ टीचिंग, त्याच्यावरती क्वेश्चन इथं पण विचारलेला आहे. हा क्वेश्चन पेपर 2020चा क्वेश्चन पेपर आहे. तर याच्यातला पहिला क्वेश्चन बघूयात आपण. विमर्शी अध्ययन म्हणजे टिंब होय. त्याच्यामध्ये आता पर्याय क्रमांक 1 आहे अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक बी अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक सी अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. पर्याय क्रमांक डी अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया म्हणजे विमर्शी अध्ययन होय. हे तुम्हाला मागाच्या व्याख्येमध्ये दिसलं असेल. तुम्हाला थोड्या वेळाखाली व्याख्या सांगितल्या होत्या की 2 व्याख्या आहेत, जॉन ड्यू आणि बिग्स यांची व्याख्या आहे. तर हा जो क्वेश्चन होता तो जॉन ड्यू यांच्या व्याख्येवरती आहे. ही व्याख्या जॉन ड्यू यांची आहे, त्याच्यामुळं त्या व्याख्या पण महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2. शिक्षकाने टिंब ओळखून अध्ययन केले पाहिजे. विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकांची आर्थिक स्थिती आणि पालकांमधील व्यक्तिभेद. तर पर्याय क्रमांक 2चं उत्तर क्वेश्चन नंबर 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. हे शिक्षकाने टिंब ओळखून अध्ययन केले पाहिजे. तर शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे. क्वेश्चन नंबर 2चं पर्याय क्रमांक 2 हे ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 3 इथं बी आली बघा ऑनलाईन संस्था. त्याच्यामध्ये स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी टिंब चॅनलचा समूह आहे. मग आज म्हणलं होतं इथं किती चॅनलचा समूह आहे, तो आहे 34 चॅनलचा समूह आहे. तर इथं पर्यायामध्ये 34 नसल्यामुळं हा क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे. 34 क्रमांकाचा आहे. हा क्वेश्चन कधीचा आहे, हा क्वेश्चन पेपर 2020चा आहे. त्याच्यामुळे 20 नुसार इथं 2034 म्हणजे 34 क्वेश्चन DTH आहे. आता सध्या वाढलेले आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणत आहे, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबचा समावेश होतो. बघा, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबचा समावेश होतो. तर कशामध्ये, पारंपरिक अध्यापनामध्ये. त्याच्यामध्ये 1 आहे व्हाईट बोर्ड, 2 आहे स्मार्ट बोर्ड, 3 आहे डिजिटल बोर्ड आणि 4 आहे कृत्रिम प्रतिकृती. तर पारंपरिकमध्ये कृत्रिम प्रतिकृती आहे. आधुनिकमध्ये व्हाईट बोर्डचा समावेश होतो, स्मार्ट बोर्डचा समावेश होतो आणि डिजिटल बोर्ड. हे तिन्ही पण आधुनिक साधने आहेत. एक पारंपरिक साधने म्हणजे कृत्रिम प्रतिकृती आहे. तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 4चं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 5. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात
आणि शेरे देतात याला टिंबटिंब असे म्हणतात. शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात त्याला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन नंबर 1 आहे नोंदवही तपासणे. ऑप्शन नंबर 2 दैनंदिन शेरे. ऑप्शन नंबर 3 मूल्यमापन. ऑप्शन नंबर 4 मूल्यांकन. तर त्याला ऑप्शन नंबर सी म्हणतात, म्हणजेच मूल्यमापन केले जाते तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्यांवर शेरे देतात. त्याच्यानंतर आहे 2019चा क्वेश्चन पेपर. 2019च्या क्वेश्चन पेपरनुसार इथं पण प्रत्येक वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा पहिला शब्द म्हणजे टीचिंग ऑफ लेवल. हा लेवल ऑफ टीचिंगवर प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारले जात आहेत. त्याच्यामुळं टीचिंगच्या लेवल ज्या आहेत म्हणजे अध्ययनाचे स्तर हे तुम्ही महत्त्वपूर्ण आहे ते तुम्ही अभ्यासा. कारण की यात जास्त काही नाही आहे, फक्त 3 स्तर आहेत. तो पहिला म्हणजे स्मृती स्तर आहे, दुसरा म्हणजे आकलन स्तर आहे, तिसरा म्हणजे चिंतन स्तर आहेत. हे 3 स्तर आहेत आणि याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन विचारले जात आहेत. त्याच्यामुळं हायगाई करू नका, लवकर याचा अभ्यास करून ठेवा. कारण की हे जे टॉपिक म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आउट ऑफ मार्क देणारा पॉईंट आहे. 3 पॉईंट आहेत आणि ते बी प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारतात. तर चला हा क्वेश्चन बघू. विमर्शी स्तरावरील अध्ययन म्हणजे काय? शिक्षक आणि विषय केंद्रीय असते मात्र अध्ययन केंद्रीय नसते. शिक्षक केंद्रीय नसते मात्र विषय केंद्रीय आणि अध्ययन केंद्रिक असते. ऑप्शन नंबर 3 शिक्षक केंद्रिक असते मात्र विषय केंद्रिक आणि अध्ययन केंद्रिक नसते. शिक्षक केंद्रिक नसते तसेच विषय केंद्रिक नसते मात्र अध्ययन केंद्रिक असते. हे तुमचं थोडं डोकं खायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही नीट अभ्यास करताल त्यावेळेस समजून जाईल की तुम्हाला यांना काय म्हणायचं. तर याचा ऑप्शन क्रमांक डी आहे. विमर्शी स्तरावर कोणत्या ह्याचं अध्ययन असतं? विमर्शी स्तरावर शिक्षक केंद्रिक नसतं तसेच विषय केंद्रिकही नसतं मात्र अध्ययन केंद्रिक असतं. म्हणजेच विद्यार्थी केंद्रिक शिक्षण कशामध्ये दिले जाते? तर विमर्शी स्तरावर विद्यार्थी केंद्रिक शिक्षण दिले जाते असं याचा अर्थ होतो. तर क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर प्रौढावस्था प्रौढ अध्ययनार्थी कशाला म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन बघूया. स्वाध्यायी प्रेरित असतो, 2 स्वयं प्रेरित असतो, 3 कुटुंब प्रेरित असतो आणि 4 समाज प्रेरित असतो. तर क्वेश्चन नंबर 2चा आहे स्वयं प्रेरित असतो. प्रौढ अध्ययन करता कसा असतो? स्वयं प्रेरित असतो. प्रश्न क्रमांक 3 इथं बघा. प्रश्न क्रमांक 3 इथं विचारलं आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजेच मूक्स म्हणजे टिंबटिंब होय. याच्याबद्दल आता तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. ते कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे हे बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं आहे? मोठ्या प्रमाणातील सहभागासाठी अखेरीत केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुख्य स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन मूकमध्ये केले जाते. पर्याय क्रमांक 2 म्हणतो मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी अखेरीत केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन इथं केले जाते. ऑप्शन नंबर 3 मोठ्या प्रमाणातील सहभागी अखेरीत केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. इथं काय म्हणले? ऑफलाईन अध्ययन म्हटलंय. मोठ्या प्रमाणात सहभागासाठी अखेरीत केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. तर पर्याय क्रमांक याचं जो उत्तर आहे याचं उत्तर जो आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणातील सहभागी अखेरीत केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन आहे. कोणते? ऑनलाईन अध्ययन आहे. मूक हे ऑनलाईन अध्ययन आहे. हे तर प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणासाठी मूकद्वारे लेक्चर दिले जातात. त्याच्यामुळं हे ऑफलाईनचे हा बी पर्याय आणि हा बी पर्याय कॅन्सल होतो. तर इथं काय म्हटलं? पर्याय क्रमांक 2 कसा कॅन्सल करायचा? अधोरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन शिक्षक स्वरूपित नाही. तर इथं कसं आहे? स्वनिर्देशित आहे. तुम्हाला जसं वाटेल तेव्हा तुम्ही लेक्चर बघू शकता. त्याच्यामुळं हे तिन्ही जे पर्याय आहेत हे तिन्ही पर्याय कॅन्सल होऊन पर्याय क्रमांक 1 हे 3चं उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे पर्याय क्वेश्चन नंबर 4 अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो का? हा डबल क्वेश्चन आला. कशाचा समावेश होतो? नंबर आधुनिकमध्ये. मागा पारंपरिक विचारलं होतं तर आधुनिकमध्ये येते.
स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, तक्ते आणि नकाशे. तर याच्यामध्ये पर्याय क्वेश्चन नंबर 4चं उत्तर आहे 1. स्मार्ट बोर्ड हा आधुनिक सहाय्यभूत प्रणालीचा समावेश होतो. तर याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. अंतर्भूत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही. तर पर्याय क्रमांक 1. अध्ययन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण. पर्याय क्रमांक 2. कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. पर्याय क्रमांक 3. समकालीन आणि निरंतर. पर्याय क्रमांक 4. केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग यांना लागू पडत नाही. तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 5चं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. तर या ठिकाणी आता सर्व क्वेश्चन संपलेले आहेत आपले. तर असेच तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे दररोज आपल्याला लेक्चर सिरीज आणि क्वेश्चन पेपर भेटून जातील. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.